कुठे चाललायस? समुद्रात फिरायला. समुद्रात फिरायला? नमस्कार मंडळी, मी सायली आणि आज आम्ही निघालोय मालवणला. तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही लग्नाचे आणि त्यानंतर वास्तुशांतीचे व्हिडिओज पाहिले, पण त्याच्यानंतर मला डेली रुटीनचे व्लॉग्स घेणं शक्य झालं नाही, कारण खूप धावपळ होती. लग्न झालं होतं 29 नोव्हेंबरला. त्यानंतर मग मी व्हिडिओज एडिटिंग केले, अपलोड केले. मग वास्तुशांती झाली, वास्तुशांती 14 तारखेला झालेली. त्यानंतर पुन्हा ते व्लॉग्स मी एडिटिंग करून अपलोड केलेत आणि त्यानंतर थोडे दिवस आवरावरी आणि रेस्ट घेतली मी. आणि आज आहे 23 तारीख. तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही खूप वेळाने पाहत असाल. लॉंग वीकेंड आहे 23-24 आणि सोमवारी 25 तारखेला ह्याची क्रिसमसची सुट्टी आहे. त्यामुळे आम्ही असा प्लॅन केला आहे की मालवणला जायचं. सो मामा मामीसोबत आम्ही चाललोय, मी आणि जितेंद्र. आणि मामाची 2 मुलंसुद्धा असणार आहेत छोटी छोटी. त्यामुळे व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे. आम्ही काय एक्सप्लोअर करतोय, कुठे जातोय, कुठे राहतोय, हेच सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओज तुम्ही पाहत राहा. आय होप तुम्हाला ही कोकण सिरीज आवडेल, हे ट्रॅव्हल ब्लॉग्स आवडतील. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता वाजलेत 9:15 आणि एक 10-15 मिनिटात आम्ही निघतोय. आणि यस, व्हिडिओ कंटिन्यू करा, पाहत राहा. बघूया पुढे काय काय धमाल होतीये, मजा होतीये. आवरून तर आमचं 9 वाजता झालेलं, पण ॲज युजल निघायला खूप वेळ झाला. 11 वाजले आणि आजचा पूर्ण दिवस हा प्रवासात जाणार हे लक्षात आलं. पण असो, आपण फक्त आराम करण्यासाठी चाललो आहे. कोणतंही स्ट्रेस किंवा एक्झर्शन करून घ्यायचं नाही आहे, त्यामुळे ठीक आहे. मुलांचा दंगा चाललेला. पहिल्यांदाच समुद्रकिनारी जायचं म्हटल्यानंतर ते खूप एक्सायटेड होते आणि त्यांची एक्साइटमेंट बघून आम्हाला सुद्धा खूप जास्त एक्सायटेड वाटत होतं. सो कोकण म्हटल्यानंतर ही आजूबाजूचा निसर्ग, ही आजूबाजूची झाडी हे पाहायला खूप जास्त छान वाटतं. या वातावरणात एक रिलॅक्सनेस असतो आणि तोच खूप जास्त आवडतो. कोकणातली ती वेगळ्या पद्धतीची घरं असतील किंवा लाल माती असेल, समुद्रकिनारा असेल आणि ही सगळी हे सगळं जे निसर्ग सौंदर्य लाभलं आहे महाराष्ट्राला, ते एक्सप्लोअर करायला खूप जास्त मजा येते. तर आम्ही जाताना फोंडा घाटातून गेलो. तो रस्ता आम्ही निवडला जाण्यासाठी. सो आता घाट सेशन चालू आहे, तुम्हाला समजलंच असेल. पुढे कुठेतरी आम्ही चहासाठी ब्रेक घेऊ. छान आहे मोहित चहा. पिलाच नाही छान आहे, गरम आहे होय. हा बघता बघता मालवणमध्ये आम्ही पोहोचलो आणि छान असा सूर्यास्त होत होता. अगदी सूर्यास्ताच्या वेळेलाच आम्ही पोहोचलो. रस्त्यावरून आजूबाजूची झाडं आणि त्यांमधून मावळणारा जो सूर्य होता तो खूप सुंदर दिसत होता. खूप छान वाटत होतं. अगदी छान सोनेरी किरणांनी आमचं मालवणमध्ये स्वागत केलेलं असं म्हणायला हरकत नाही. सो आधी आम्ही हॉटेलवरती जाणार, फ्रेश होणार आणि मालवण हेरिटेज म्हणून एक हॉटेल आहे मालवणमध्ये, ते आम्ही बुक केलेलं. सो जस्ट आम्ही पोहोचलो आहे रूममध्ये आणि मालवण हेरिटेज रिसॉर्ट आम्ही बुक केलेलं. तर रूम टूर मी तुम्हाला पटकन देते. पसारा वगैरे व्हायच्यात आणि ऑलरेडी आत्ता 6 वाजत आलेत. सो अंधार पडायच्यात, आम्हाला बीचवरती जायचं आहे. त्यामुळे पटकन मी तुम्हाला रूम टूर देते आणि लगेचच आम्ही आता बीचवरती जायला निघतोय. सो येस, बघूया तुम्ही कशी आहे. एकंदरीतच ही अशी रूम आहे. 2 दिवसाचे 7,500 चार्जेस आम्हाला पडले ह्या रूमचे. आणि जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यापासून अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती ही रूम आहे. म्हणजे त्या किल्ल्याला जाण्याचा जो बीच आहे जिथून आपण जातो तिथून व्यवस्थित कबोर्ड आहेत, टी व्ही तुम्हाला इथे मिळेल, त्यानंतर वायफाय ऑफकोर्स आणि सोफा सेट आहे छोटासा, त्यानंतर मिरर वगैरे अगदी सगळ्यात सोयीसुविधा खूपच छान आहेत. रूम खूप सुंदर आहे. मुळात बाथरूम वगैरे खूप स्वच्छ आहे. त्यांचं डेली क्लिनिंगसुद्धा आहे. त्यामुळे जास्त ही रूम आवडली, कारण स्वच्छता आपल्याला खूप जास्त प्रिय असते. त्याशिवाय आपण कम्फर्टेबल नाही होत.
त्याचबरोबर बाल्कनीचा जो व्ह्यू होता तो अतिशय अप्रतिम होता. भरपूर झाडी होती आणि छान पक्ष्यांचे आवाज येत होते, त्यामुळे खूप छान वाटलं. अगदी सगळीकडे ग्रीनरी होती. सो निवांतपणासाठी आपल्याला हेच तर हवं असतं की जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला रमायचं असतं. आणि इथं बाहेर आल्यानंतर खूप जास्त छान वाटत होतं. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त झाडी दिसत होती. त्यामुळे मजा आली रूममध्ये राहायला पण. आणि नक्कीच मी तुम्हाला हे हॉटेल रिकमेंड करेन. त्याचबरोबर आता आम्ही लगेचच आवरून निघतोय बीचवरती जाण्यासाठी. आणि इथे मुलांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट तुम्हाला दिसत असेल, कारण ते पहिल्यांदाच समुद्र पाहणार होते. पिल्लांनो चला, चला पाण्यामध्ये घर करायचं. चला या, उठा. मोहित, तू पाण्यामध्ये पोहणार होतास ना? नाही आवडलं. इथं घर कर की होतंय, त्यातलं माती घे, वल्लाई आहे माती. हे बघ मोहित, इथे तुझं नाव लिहायचं. नाव मोहित, इथे नाव लिही तुझं. इथं मोहित म्हणून लिही. इथं मोहित म्हणून लिही आणि मग पाणी येतंय आपोआप आणि जातंय ते नाव. सकाळी सकाळी आता शार्क येतंय, शार्क. सकाळी ते बघ हे बघ गेलं काय. हा ते बाबी सापडले इथे ये. तू मोहित आमच्या सोबत इथे सापडले. हा त्याला शिस्ती मोहित तिथे येत नाही. जास्त इथं बघ किती सापडलं बघ. 4 सापडलं. सगळे वाळू येतात तिथं पाणी असतं. येत ये सापडे. अरे आम्ही आहे की असंच येत. मी भिजलेच, पेरलो पूर्ण भिजलेच मी. बघते किती वर निवांत बसले. आज पण भारी वाटलं की बाबी. घेऊन जात नाही, वाळू जात्या फक्त. वाळूला घेऊन जातो, आपल्याला घेऊन जातो. आपण वरचं आहे. तू कसं जातो नाही मिळत तुला. माहीत मिळते. खूप प्रयत्न केला, पण समुद्रावर पोहोचेपर्यंत अंधारच झाला. तरी देखील मुलं छान खेळली. मोहित जरासा घाबरलेला, ब्राह्मी छान खेळली. आणि आता आम्ही जेवणासाठी निघतोय. तर हॉटेलमध्येच रेस्टॉरंट आहे, तर तिथेच आम्ही जेवायचं ठरवलं. कारण खूप वेळ पण झालेला आणि खूप दमलो होतो. दिवसभराचा प्रवास, त्यानंतर समुद्रावरती पण बराच वेळ घालवला. त्यामुळं आता बाहेर कुठे फिरायला जायची कपॅसिटी नव्हती, त्यामुळे हॉटेलमध्येच जेवलो. रेटसुद्धा अगदी व्यवस्थित होते आणि जेवणही छान होतं. असा होता हा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.